तर आता पहा पुढील प्रश्न. तर पहा इथे 0.000216 गुणिले पहा हे दिलेलं आहे बरोबर 6 गुणिले 2चा घन गुणिले 10चा x आणि याचा घातांक दिला 3. तर x ची किंमत किती. तर इथे विद्यार्थ्यांना आपल्याला हे जे काही प्रश्न आहे ते घातांकाच्या रूपामध्ये कन्वर्ट करायचे, दोन्ही बाजू सारखे करून आपल्याला x ची किंमत शोधायची आहे. मग आता पहा 216 हा काय आहे 6चा घन आहे, 512 हा काय आहे 8चा घन, म्हणजे आपल्याला हे दोन्ही बाजू इक्वल करायचे आहेत आणि याचं उत्तर शोधायचं आहे. मग आता पहा हे कसं करू शकतो आपण. 216 6चा घन आणि दशांश चिन्ह पहा 5 अंकानंतर आहे, याचाच अर्थ गुणिले 10चा ऋणे 5वा घातांक आपल्याला घ्यायचा आहे गुणिले 8चा घन आणि दशांश चिन्ह आहे 7 अंकानंतर म्हणजे 10चा ऋणे 7वा घातांक घ्यायचा आहे. म्हणजेच पहा 6चा घन गुणिले 8चा घन आणि गुणिले पायास समान अंशांची बेरीज 7 आणि 5 इथे 12 होणार आहे, म्हणजे 10चा 12वा घात इथे येणार आहे. मग आता पहा दुसरी बाजूही सॉल्व्ह करूयात आपण. मग जे काही घन दिले ते गुणाकार आहे, याचाच अर्थ 6चा देखील घन होणार आहे आणि 2चा घन काय असतो 8, म्हणजेच 8चा घन होणार आहे आणि गुणिले 10चा x इथे घात दिलेला आहे म्हणजे 3x होणार आहे. मग आता पहा दोन्ही बाजू हे समान आलेले आहेत, म्हणजेच 3x बरोबर काय आलेले आहे घातांक ही समान असणार आहेत 12. म्हणजेच आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 3 चौक 12 ऋणे 4, म्हणजे x ची किंमत काय मिळाली ऋणे 4. मग पहा आता ऋणे 4 कुठे दिलेले आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये. अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत, घातांकाच्या रूपामध्ये दोन्ही बाजू आणायचे आहे आणि उत्तर शोधायचं आहे. तर आता पहा पुढील प्रश्न काय आहे. एका चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची मापे दिलेली आहेत. तर पहा चारी कोणांच्या मापे दिलेले आहेत 8x 5x अधिक 6 10x वजा 9 5x वजा 1. तर सर्वात मोठ्या बाह्य कोणाचे माप किती. तर पहा विद्यार्थ्यांनो हे चौकोनाच्या गुणधर्मावर आधारित प्रश्न आहे. चौकोनाचा मुख्य गुणधर्म काय की चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. याचाच अर्थ या सगळ्यांची बेरीज आपल्याला 360 अंश दाखवायचं आहे, x ची किंमत शोधायची आहे आणि तरच आपल्याला बाह्यकोनाचं माप काढता येणार आहे. मग पहा सर्वात मोठं बाह्यकोन आपलं विचारलंय, मग यामध्ये कोणत्या कोणाचं माप लहान असेल त्याचा बाह्यकोन हा मोठा असणार आहे. मग आता आपण हे सॉल्व्ह करूयात, कारण तो काही चौकोन आपल्याला चौकोन म्हणलेले चौरसच असेल असं आपण म्हणू शकत नाही, तो कोणताही कोण असू शकतो, समभुज चौकोन समांतरभुज चौकोन असू शकतो. मग आता पहा 8 आणि 5 13 13 आणि 10 किती होतात 23 आणि 23 आणि 5 28 28x. मग पुढे पहा आता +6 आणि -6 9 दिलेलं आहे, म्हणजे -3 येणार आहे आणि इथे -1 म्हणजे -4 इथे होणार आहे बरोबर 360. मग आता काय होणार आहे x ची किंमत आपल्याला शोधायची आहे. -9 काय होणार -4 काय होणार आहे +4 होणार आहे, म्हणजे 364 इथे येणार आहे आणि भागिले आपल्याला 28 करायचं आहे. मग 7 चौक 28 7 5 35 होणार आहे, 7 2 14 4 1 4 होणार आहे आणि 4 2 4 3 12, म्हणजे x ची किंमत किती निघालेली आहे 13 निघालेली आहे. मग आता आपल्याला कोणतं कोण सर्वात लहान आहे ते शोधायचं आहे. मग पहा कोणतं कोण सर्वात लहान असणार आहे. 13 गुणिले ते 8 आहे, 13 गुणिले 5 अधिक 6 आहे, 13 गुणिले 10 अधिक वजा 9 होणार आहे आणि 13 गुणिले 5 वजा 1, म्हणजे हाच कोण सगळ्यात लहान असणार विद्यार्थ्यांनो. कारण इथे पहा इथे +6 आहे आणि मायनस आहे, हे तर सगळे व्हॅल्यू मोठे येणार आहेत. मग 13 5 65 वजा 1 64 अंश. मग आता पहा याचं बाह्यकोन आपल्याला शोधायचं आहे. मग जो काही चौकोनाचा जो काही अंतरकोन आणि त्याचं बाह्यकोन असतं ते रेषीय जोडीमध्ये येतात. याचाच अर्थ आपल्याला 180 मधून हा या कोणाचं माप हे वजा करायचं आहे, म्हणजे बाह्यकोन मिळणार आहे. 10तून 4 गेले 6 राहतात, याचा 1 8तून 7 गेले 1 आणि 1 म्हणजे 116 अंश असणार आहे त्या मोठ्या बाह्यकोनाचं माप. मग पहा 116 कुठे दिलेलं आहे 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे हे असणार आहे विद्यार्थ्यांनो याचं योग्य उत्तर. या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं आहे, कारण मोठा कोण असणार आहे बाह्य, ज्याचा अंतरकोन हा लहान माप असेल त्याचं बाह्यकोन मोठा असणार आहे, कारण दोन्ही काय असतात रेषीय जोडीमध्ये. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रश्नसूत्र शोधायचं आहे. आता पुढील प्रश्न पहा. एका गोदामात प्रत्येकी 35 किलोग्रॅम वजनाची गव्हाची 200 पोती, प्रत्येकी 30 किलोग्रॅम वजनाची साखरेची 1.5 शेकडा पोती आणि प्रत्येकी 20 ग्रॅम वजनाची ज्वारीची 25 डझन पोती आहेत. तर गोदामातील पोत्यांचे एकूण वजन किती. पोत्यांचे आपल्याला फक्त एकूण वजन काढायचं आहे. तर पहा 35 किलोग्रॅम वजनाची 200 पोती आहेत, म्हणजेच 35 गुणिले 200 करायचं आहे. 30 किलोग्रॅम वजनाची एकूण काय म्हणले साखरेची 1.5 शेकडा, 1.5 शेकडा म्हणजेच काय 150.
प्रत्येकी 20 किलोग्रॅम वजनाची ज्वारीची 25 डझन, 1 डझन म्हणजे 12 असतात. मग 25 डझन पोती म्हणजे आधी आपल्याला काढायचं आहे गुणिले 12. 12 5 60 शून्य हातचा 6, 12 2 24 आणि 7 30 म्हणजे 300 इथे पोती आपल्याला घ्यायचं आहे. तर गोदामातील एकूण पोत्यांचं वजन. आता आपल्याला हे दोघांचं गुणाकार करायचं आहे आणि सगळ्यांची बेरीज करत जायचं आहे. मग 35 दोन्ही 70 येतं आणि पुढे 2 शून्य. मग आता इथेही 2 शून्य आधी लिहायचं आहे. 15 2 30, 15 त्रिक 45 होणार आहे. मग इथे पहा 3 शून्य आधी देऊयात आपण आणि 3 दोन्ही 6. मग आता पहा 6 आणि 7 13, 13 आणि 4 किती होतं 17, 17,500 एकूण वजन असणार आहे. मग तर पहा इथे पर्याय क्विंटल आणि टनमध्ये दिले. हे दोन पर्याय तर इथे कॅन्सल होणार कारण बेरीज पहा 17,500 आलेलं आहे. मग 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम असतं आणि 1 क्विंटल म्हणजे काय असतं 100 किलोग्रॅम. मग पहा 17,500ला 100ने भागलं तर 175 क्विंटल इथे येणार आहे. 175 क्विंटल येणार आहे आणि 1000 भागल्यानंतर 17.5 टन येणार आहे. म्हणजेच इथे पहा 2 आणि 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या दोन पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे.